नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7 ऑगस्ट 2025 रोजी जी टेस्ट घेतलेली आहे ती चालू घडामोडी प्लस जी केवर आधारित आहे। यामध्ये आपण एकूण 15 प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत या खालील घटकावर हे प्रश्न असणार आहेत। ही जर आपल्याला टेस्ट सोडवायची असेल तर आपण सर्वजण स्पर्धा मंथन या ॲपवरती जाऊन ही टेस्ट फ्रीमध्ये सोडवू शकता। चला या टेस्टमधील आपण पहिला प्रश्न पाहू। सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ठिकाणची हातरिक्षा प्रथा बंद करण्याचे आदेश दिले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माथेरान। सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे, नुकतेच ही हातरिक्षा ही जी प्रथा आहे ती बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। हे आदेश कुणाला दिलेले आहेत तर महाराष्ट्र शासनाला हे आदेश दिलेले आहेत। कारण या ठिकाणी न्यायालयाचं असं मत आलं की भारतासारख्या विकसनशील देशात मानवी प्रतिष्ठेच्या मूलभूत संकल्पनेविरुद्ध असलेल्या अशा प्रथेला परवानगी देणे सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या घटनात्मक प्रतिज्ञांना कमी लेखते, असं न्यायालयाने यासंबंधी मत व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर न्यायालयाने असेही स्पष्ट केले आहे की ही जी प्रथा आहे अमानवीय, ही 6 महिन्यात थांबवायची आणि त्याऐवजी ई रिक्षाकडे वळण्याचे महाराष्ट्र शासनाला निर्देशही दिलेले आहेत। आपण या ठिकाणी आता माथेरान याविषयी थोडक्यात माहिती पाहू। माथेरान हे जे ठिकाण आहे ते रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे। हे ठिकाण निसर्गरम्य असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी भेट देतात, त्यामुळे या ठिकाणी पर्यटन क्षेत्राचा विकासही झालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। एम.एस. स्वामीनाथन यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। म्हणजे त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण त्याचबरोबर भारतरत्न या पुरस्कारानेही त्यांना काही झालेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे। हे जे पुरस्कार आहेत ही सर्व भारत सरकारतर्फे देण्यात येतात। त्याचबरोबर त्यांना रेमन मॅग्सेसे जो पुरस्कार आहे तोही त्यांना मिळालेला आहे। त्याचबरोबर शांती स्वरूप भटनागर जो पुरस्कार आहे त्या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जागतिक अन्न पुरस्कार हाही त्यांना मिळालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी काय झालेलं आहे, एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आता आपण पाहिलेला आहे 7 ऑगस्ट हा जो दिवस आहे महाराष्ट्र शासनाने काय केलेला आहे, शाश्वत शेती दिन म्हणूनही साजरा करण्याची घोषणा केली होती। तो आजही काय 7 ऑगस्ट या दिवशी हा पहिला दिन साजरा केलेला आहे। या परिषदेची म्हणजे एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे या परिषदेची जी संकल्पना आहे ती काय आहे तर सदाहरित क्रांती जैव आनंदाचा मार्ग ही या परिषदेची संकल्पना आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। कर्तव्य भवन कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्तव्य भवन जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काय केलेलं आहे, नुकतंच दिल्ली येथील कर्तव्य भवनाचे राष्ट्रार्पण केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची स्थापना केव्हा झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1997 या वर्षी याची स्थापना झालेली आहे। याची जी स्थापना झालेली आहे ती 20 फेब्रुवारी या दिवशी झालेली आहे। याचं जी मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे। ही भारतातील दूरसंचार नियंत्रणासाठी एक स्वायत्त नियामक प्राधिकरण आहे। याचं जे उद्दिष्ट जे आहे ते समान संधींना प्रोत्साहन देणारे निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरण प्रदान करणे हे या प्राधिकरणाचं उद्दिष्ट आहे। हे चर्चेत आता काय तर त्यांनी काय केलेलं आहे, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नुकतंच याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या फसव्या कारवाई विरोधात त्यांच्याकडून काय केलेले आहेत, मार्गदर्शक
सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. सर्वाधिक काळ केंद्रीय गृहमंत्री पद भूषवणारी व्यक्ती कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमित शहा. नुकतेच भारताचे सर्वाधिक काळ केंद्रीय गृहमंत्रीपद भूषवणारे मंत्री ठरलेले आहेत. ते या पदावर 2258 दिवस या पदावर कार्यरत राहिलेले आहेत. तर यापूर्वी हा जो विक्रम आहे तो लालकृष्ण अडवाणी यांच्या नावावर होता. ते या पदावर 2257 दिवस काय होते, कार्यरत होते. तर भारताचे पहिले गृहमंत्री जे आहेत सरदार वल्लभभाई पटेल, ते या पदावर किती दिवस कार्यरत होते? 1218 दिवस या पदावर कार्यरत होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. धरली हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धरली हे गाव उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. हे धरली जे गाव आहे हे नुकतीच चर्चित असं गाव आहे, कारण या गावामध्ये 5 ऑगस्ट 2025 रोजी ढगफुटी झाली. त्याचा जो फटका आहे तो त्या गावाला बसला. त्यामुळं काय झालेलं आहे, निम्म जी गाव आहे ती गाळ आणि पाण्याखाली दबलं गेलेलं आहे. हे जे गाव आहे धरली, ते गंगोत्रीकडे जाताना पर्यटकांसाठी मुख्य थांबा म्हणून हे गाव त्या ठिकाणी विकसित झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांसाठी राहण्याची सोयी सुविधा असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा फटका त्या ठिकाणी बसलेला आहे. त्यामुळे हे गाव या ठिकाणी चर्चेत आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कार्बन फुटप्रिंट असेसमेंट इन द इंडियन हँडलूम सेक्टर मेथड अँड केस स्टडीज हे पुस्तक कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे काय झालेलं आहे, नुकतंच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. या पुस्तकाचं जे प्रकाशन आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री जे आहेत गिरिराज सिंग यांनी काय केलेलं आहे, या पुस्तकाचं अधिकृतरित्या प्रकाशन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर कोणत्या ठिकाणावर करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिरोशिमा या ठिकाणावर काय झालेलं आहे, जगामध्ये पहिल्यांदाच अणुबॉम्बचा वापर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी कुणी केला होता? हे हिरोशिमाजी हे ठिकाण आहे ते जपान या देशातील आहे. या जपान या देशातील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. कोणत्या दिवशी टाकला होता? तर 6 ऑगस्ट 1945 रोजी काय केलता, हा अणुबॉम्ब त्या ठिकाणी टाकला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर हे काय आहेत, भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते व्यक्ती आहेत. त्यांना हा जो पुरस्कार आहे ती 1913 साली मिळालेला होता. त्यांना हा पुरस्कार गीतांजली या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1942 या वर्षी ही चळवळ सुरू करण्यात आली होती. तर ती कोणत्या दिवशी झाली ती सुरू? तर 7 ऑगस्ट 1942 रोजी काय झाली ही चळवळ सुरू करण्यात आली होती. ही महात्मा गांधींनी मुंबईत ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी भारत छोडो चळवळ ही काय केली ती सुरू केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1952. या जी परिषदेची स्थापना झाली होती ती 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली होती. ही परिषद जी आहे ती एक भारतातील पंचवार्षिक योजना जी होत्या ती यशस्वीपणे पार पाडाव्यात यासाठी सहाय्यभूत होणारी नियोजन आयोग आणि राज्य सरकारे यामधील काय समन्वय साधू पाहणारी काय महत्त्वाची संस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेरट्रूड एडरले. आणि
इंग्लिश काडी पोहून जाणारी पहिली भारतीय जी महिला आहे ती आरती साहा या आहेत. तर भक्ती या जी आहेत ती अंटार्क्टिका समुद्रात पोहणारी पहिली आशियाई महिला आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद केव्हा भूषवले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1895 मध्ये काय केलेलं आहे? त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यावेळेचं जे अधिवेशन काय झालं तर पुणे या ठिकाणी झालेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कृष्णदेवराय विजयनगरचे सम्राट केव्हा बनले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1509 मध्ये ते काय झालेले आहेत? विजयनगरचे सम्राट बनलेले आहेत. तर 1509 ते 1529 या दरम्यान काय होते? ते विजयनगर साम्राज्याचे सम्राट होते. हे जे होते ते तुळू घराण्याचे तिसरे शासक होते. त्यांच्या कारकिर्दीत विजयनगर साम्राज्याने राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली होती. त्यांना भारतीय इतिहासातील महान शासकांपैकी एक मानले जात आहे. अशा प्रकारे आपण या टेस्टमधील एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. ही जर आपल्याला टेस्ट सोडवायची असेल तर ती आपण स्पर्धा मंथन या ॲपवरती जाऊन सोडवू शकता. धन्यवाद.